हॅलो, वेलकम बॅक. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज व्हिडिओ जरा थोडासा लेट सुरू केलेला आहे कारण मी घरातली कामं पटापट आवरत होती. आणि आत्ता मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघं जण जातोय मार्केटमध्ये. मार्केटमधून मला थोडं सामान घ्यायचं आहे, क्रोशाचं आणि स्टिचिंगचं सुद्धा, आणि माझं पर्सनल पण थोडंसं आहे. तर थोडी शॉपिंग करायची आहे. तर बघूया आज काय काय शॉपिंग होणार आहे. तर ती झाली रेडी. तिचा फोन आला मला की मी रेडी आहे, तू पार्किंगमध्ये ये म्हणून. तर मी पण लगेच जाते आणि बघूया कसा जातो आजचा दिवस सुद्धा. तर माझा कालचा ब्लॉग आलेला आहे, तो ब्लॉग सुद्धा नक्की बघा आणि त्या ब्लॉगला पण भरभरून प्रेम द्या आणि हा ब्लॉग सुद्धा शेवटपर्यंत बघा. तर मी आली आत्ता खाली आणि बघूया मॅडम कुठे. मॅडम म्हटलं होतं की मी गार्डनमध्ये थांबेल. काय ना, आम्हाला मुलांना लपून जावं लागतं. मुलांनी आम्हाला नाही बघितलं पाहिजे. मग आम्ही चला माझे मुलं तर मोठे आहेत, तिचे लहान आहेत. कुठे आहे आमची मैत्रीण? गार्डन मध्ये थांबते बोलली होती. हे आमच्या सोसायटीचं गार्डन आहे. हे आमच्या सोसायटीचं गार्डन आहे. आणि मॅडम कुठे आहेत? फोन करावा लागेल. ठीक आहे, मी तिला फोन करते आणि लगेच आम्ही दोघं जण निघतो. तर आली मी मार्केटमधनं शॉपिंग करून. हे बघा, तर एवढी शॉपिंग केलेली आहे मी. मेन तर माझं क्रोशाचं होतं, जे काही मला लागणारे यान होते ते घेतलेले आहेत. तर बघू, मी दाखवेल तुम्हाला कोणते कोणते यान घेतलेले आहेत. हे बघ, हे ओसवालचे यान घेतलेले आहेत मी, कारण मला गजरा बनवायचा आहे. आणि थोडीशी ही माझी पण शॉपिंग. आता रक्षाबंधन येत आहे, गणपती येत आहेत, त्यासाठी थोडीशी माझी पण शॉपिंग केलेली आहे. तर नेमकं घराच्या थोडंसं जवळ होतो आणि पाऊस सुरू झाला आणि आम्ही भिजलो. ती गेली तिच्या घरी आणि मी आली माझ्या घरी. आम्ही थोडे थोडे भिजलो, थोडं फ्रेश होते आणि चहा पिते आता. मस्तपैकी भिजून आली ना, तर आता मस्त दादाला चहा ठेवायला लावते. आणि माझा दादा खूप खूप छान चहा ठेवतो. विवेने खूप छान चहा ठेवतो. तर दादा, 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 चहा ठेव ना दादा प्लीज, चाय. तर हा बघा, हा माझा मोठा मुलगा, आणि हा खूप गुणी बाळ आहे. माझे खूप कामं करू लागतो. खरंच करू लागतो, असं मजाक नाही आहे, खरंच करू लागतो. आणि लिलेश त्यांचा कॉल चालू होता मी आली तेव्हा. आता ते थोडे फ्री आहे. आली मी शॉपिंग करून. किती खर्च मग केला? खालच्या मी केला. मी माझं जे मेन होतं क्रोशाचं ते आणलं आणि बाकी ज्वेलरी आणली ओके गणपतीसाठी. ओके. तुम्हाला दाखवेल. आता चहा घेणार. आणि माझ्यासोबत माझी फ्रेंड आली होती मार्केटमध्ये. कालचा जर व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर कालच्या व्हिडिओमध्ये होती श्वेता नावाची. तर आम्ही दोघी जणी गेलो होतो. आम्ही मस्त एन्जॉय केलं आहे, छान. आणि तिने मला भरपूर टाईम दिला. तिचा लहान मुलगा आहे तरीसुद्धा तिने मला भरपूर टाईम दिला. मस्त चहा, गरम गरम चहा. आणि एका बाजूला मी बघते आहे आमचा एक्सप्लोर विथ खानदेशी फॅमिली ह्या चॅनलवरती एकमुखी दत्तांचं मंदिर आहे, त्याचा व्हिडिओ आलेला आहे. जर तुम्ही बघितला नसेल तर त्या चॅनलवर जा. एक्सप्लोर विथ खानदेशी फॅमिली हे नाव आहे चॅनलचं. त्या चॅनलवरती जाऊन हा व्हिडिओ बघा. खूप छान मंदिर आहे, खूप प्रसन्न वाटतं. तर एक दत्तमुखी मंदिर खूप कमी आहेत, त्यातलं हे एक मंदिर आहे मोस्ट व्हिजिट करण्यासारखं. तर नक्की जाऊन तो व्हिडिओ बघा. मी त्याची लिंक व्हिडिओच्या खाली देईल बघण्यासाठी तुम्हाला. बेशोचं एक साडी मागवली मी, त्याचा रिव्ह्यू द्यायचा आहे, तर त्याचा व्हिडिओ शूट करायचा आहे मला अजून, तर तो पण शूट करेल मी. तर झालं तर मी तुम्हाला ते पण दाखवते की कशी साडी आली आहे मेशोवरनं. आणि जर ती तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही ती घेऊ शकतात. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. तर हे बघा, मेशोवरनं मी ही साडी मागवली आहे. मला वाटतं 625 का 630 रुपयाची. मी इकडे बाजूला स्क्रीनशॉट लावून देईल. तितक्यातच मी ही साडी घेतलेली आहे.
साडीचा जो किनार आहे खूप सुंदर आहे. मुनिया पैठणीमध्ये ही साडी आहे. पदर ही अप्रतिम पदर आहे. हे बघा, हे बघा. आणि ब्लाऊज नेसत्या पदरला आहे. तर ब्लाऊजही खूप सुंदर आहे. प्रॉपर पैठणी प्रिंट मध्ये ब्लाऊज आहे. प्लेन ब्लाऊज येणार नाही तुम्हाला, असं प्लेन आणि मग बॉर्डर असं ब्लाऊज नाही येणार. पूर्ण भरलेलं ब्लाऊज येणार आहे, की ते तुम्ही कोणत्याही काठपदराच्या साडीवर घालू शकता हात शिवल्यानंतर. सगळ्यात मेन म्हणजे याचं जे मटेरियल जे आलेलं आहे ना, हे प्रॉपर पैठणीचं जसं मटेरियल असतं सेमी पैठणीचं तशातच आलेलं आहे. इतक्या कमी प्राइस मध्ये इतका सुंदर साडीचा कलर आणि साडी भेटणार आहे तुम्हाला. कलर तर तुम्ही बघू शकता अप्रतिम. आता आपले सण सुरू होत आहे जसं की रक्षाबंधन, गणपती, नवरात्र. तर जर रक्षाबंधन मध्ये जर तुम्ही जेंट्स लोक मला बघत असाल तर तुम्ही तुमच्या बहिणींना ही साडी गिफ्ट करू शकता रक्षाबंधनसाठी. तर तुम्ही ही साडी मेशोवरनं मागवू शकता. त्याच्यासाठी माझी लिंक म्हणजे ह्या साडीची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मी देऊन ठेवेल. त्याच्यावरनं जाऊन तुम्ही मेशोवरती ही साडी ऑर्डर करू शकता आहात. तसंच जर काही मैत्रिणींना प्रश्न पडला असेल की आपण रक्षाबंधनला कोणती साडी नेसावी, तर हीच ती साडी आहे जी तुम्ही ऑर्डर करा. पटापट याच्यावरचं ब्लाऊज शिवा आणि ही साडी तुम्ही रक्षाबंधनला वेअर करू शकता आहात. तसंच तुमच्याकडे गौरी गणपती जर असेल तर तुम्ही त्यावेळेस पण ही साडी ऑर्डर करू शकतात गौऱ्यांसाठी. खरंच खूप सुंदर आहे, कलरही खूप छान आहे. आणि गणपती मध्ये सुद्धा आपल्या पूजा वगैरे असतात किंवा अदरही आपल्या पूजा वगैरे असतात. लग्न सीझन सुरू होईल थोड्या दिवसानंतर, त्यावेळेसही वेअर करण्यासाठी ही साडी खरंच खूप सुंदर आहे. कमी प्राइस मध्ये इतकी सुंदर साडी. कलर अजून आहेत, 2-3 कलर आहे. मी कलरचा सुद्धा स्क्रीनशॉट इकडे कुठेतरी लावून देईल. तर कलर सुद्धा अवेलेबल आहे या साडीमध्ये. अजून म्हणजे हा कलर पकडून 4 कलर असतील आय थिंक. आणि प्राइस पण काय आहे ते मी तुम्हाला प्रॉपर इथं देते काय प्राइस आहे म्हणून. पण मला तर इतकी आवडली ना ही साडी. कलर तर अप्रतिम आहे. तर तुम्ही गणपतीसाठी रक्षाबंधनसाठी ही साडी ऑर्डर करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते. लिंक वरनं जाऊन ऑर्डर कराल मेशोवरनं. तर ही साडी मी मेशोवरनं मागवलेली आहे. खूप सुंदर आलेली आहे. मला तर खूप आवडली. तुम्हाला कशी वाटली मला ते कमेंट्स करून नक्की सांगा. मी घातल्यानंतर कशी दिसते आहे तेही कमेंट्स करून मला नक्की सांगा. तर बघा, फायनली माझे आसन रेडी झालेले आहेत. 7 आसन बनवलेले आहेत मी. देवासाठीचे हे आसन आहेत. ज्यांना माहिती नसेल की हे काय आहे तर त्यांनी माझे मागचे व्हिडिओ बघा, तिच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटतील. हे देवासाठीचे आसन आहेत आणि मी हे 7 बनवलेले आहेत. 7ची ऑर्डर होती माझी. तर फायनली कंप्लीट झालेली आहे ही ऑर्डर आणि मी खूप खुश आहे की माझी ऑर्डर कंप्लीट झाली आहे. ॲक्च्युली दिसायला खूप छोटं दिसतंय की खूप छोटी वस्तू आहे आणि दिसायला खूप छोटं दिसतंय, छोटी वस्तू आहे, पण मेहनत आहे, मेहनत लागते. तर हे खूप सुंदर असं देवाचं आसन आहे जे मी रेड आणि येलो कलरचं बनवलेलं आहे. हे 30 रुपयाला एक आहे. जर तुम्ही 12 पीस घेतले तर तुम्हाला 1 पीस फ्री भेटेल. बाकी जर तुम्हाला तुमच्या क्वांटिटीप्रमाणे बनवायचं असेल तर तुमच्या क्वांटिटीप्रमाणे तुम्ही हे बनवू शकता आहात, ऑर्डर करू शकता आहात. ऑर्डर करण्यासाठी माझं इंस्टाग्राम हँडल आहे द निलिमा थ्रेड. तिथं जाऊन तुम्हाला याचा स्क्रीनशॉट मला शेअर करायचा आहे, किती बनवायचे ते सांगायचं आहे आणि तुम्ही ऑर्डर करू शकता. कुरिअर चार्जेसबद्दल मी बोललेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये. तो जाऊन व्हिडिओ तुम्ही बघू शकता आहात ज्याच्यामध्ये मी कुरिअर चार्जेसबद्दल बोलली. मला वाटतं परवाच्याच व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगितलं आहे कुरिअर चार्जेसचे कसे रूल्स असतील. तर फायनली हे रेडी झालेलं आहे. आणि ही फ्रंट बाजू आहे आणि ही बॅक साईड आहे. ठीक आहे. तर तुम्हाला ठेवताना असं ठेवायचं आहे, असं ठेवायचं आणि याच्यावरती देव ठेवायचे. खूप सुंदर दिसतं. मी देव ठेवून सुद्धा दाखवलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये, तुम्ही जाऊन बघू शकता आहात. आणि याच्यामध्ये तुम्ही कलर हवा तो कलर बनवू शकता आहात. जसं इथं रेड आणि येल्लो आहे तसं तुम्ही इथे येल्लो रेड करू शकता आहात, पिंक येल्लो कस्टमाइज करू शकता आहात तुमच्या हिशोबाने, तुम्हाला पाहिजे त्या कलरमध्ये. सुंदर आहे की नाही कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला कसे वाटले. आणि फायनली माझी ऑर्डर रेडी झालेली आहे. तर आता मी ह्याची पॅकिंग करेल आणि हे मी ज्यांची ऑर्डर आहे त्यांना देईल.
तर ह्याचा मी पॅकिंगचा व्हिडिओ नक्की बनवेल आणि तो शॉर्ट व्हिडिओमध्ये नक्की टाकेल. तर एक ऑर्डर तर झाली आहे कंप्लीट. अजून एक ऑर्डर आहे, त्यांचं पण देवाचे आसनच आहेत, पण 3 प्रकारचे त्यांना देवाचं आसन हवं आहे. एक लोटसमध्ये हवं आहे, एक सेम सनफ्लॉवरवालं हे हवं आहे आणि एक टुलिप्स फ्लॉवरवालं हवं आहे. तर तिघं एक एक मी बनवणार आहे आणि त्यांना देणार आहे. त्यानंतर एक गजरा आहे, गजरा बनवायचा व्हाईट कलरचा. आत्ताच मी मार्केटमध्ये जाऊन आली आणि बघा एवढं सारं यान घेऊन आलेली आहे. तर गजऱ्यासाठी मी व्हाईट कलरची यान घेऊन आलेली आहे. हा एक एक्स्ट्रा कलर आणून ठेवला आहे, जर काही बनवायचं असेल तर मग मी बघेल. मला पर्पल कलर हवा होता पण पर्पल कलर नाही भेटला. हा मी स्काय ब्ल्यू कलर घेऊन आली आहे. स्काय ब्ल्यू कलर मला याच्यासाठी लागतो, इव्हल आय बनवतात ना, इव्हल आयसाठी मला हा कलर लागतो आणि हा माझा कलर संपला होता. त्यानंतर बेबी पिंक कलर घेऊन आलेली आहे मी. मला ह्यामध्ये बेबी पिंक कलर नाही भेटला म्हणून मी हा थोडा डार्क शेड आणला, पण मला बेबी पिंक हवा होता तर मी बेबी पिंक छोट्या साईजमध्ये घेऊन आली. याच्यामध्ये मला नाही भेटला. त्यानंतर मला ऑरेंज कलरचं पण आसन बनवायचं आहे, एक ऑरेंज आणि येल्लो मिक्सवालं, म्हणून मी हा ऑरेंज कलर घेऊन आली आहे. त्यानंतर मी व्हाईट कलर हा थोडासा ऑफ व्हाईटमध्ये, हा एकदमच व्हाईटमध्ये आहे तर मी हा पण घेऊन आली आहे. मी हे इलास्टिक आणलेलं आहे, राऊंड इलास्टिक, हे बघा. तर हे मी कशासाठी आणलं आहे तुम्हाला मी दाखवते. तर हे बघा, हे राऊंड इलास्टिक मी घेऊन आलेली आहे आणि ही इलास्टिक मी कशासाठी आणली तर तुम्हाला दाखवते. हे बघा, क्रंचीस. तर मी ह्या अशा क्रंचीससुद्धा बनवते. तर ह्या क्रंचीसची पण वेगवेगळी प्राईस आहे. ही क्रंची जी आहे ही तुम्हाला भेटणार आहे 20 रुपयाला आणि जर अशी मोठी घेतली तर ती तुम्हाला भेटेल 30 रुपयाला. तर अशा मी क्रंचीस पण बनवते आणि खूप सुंदर दिसतात ह्या क्रंचीस. त्यासाठी मी ही इलास्टिक घेऊन आलेली आहे. तर पर्सनलमध्ये मी ज्वेलरी वगैरे घेऊन आलेली आहे. आता रक्षाबंधन येणार, त्यानंतर गणपती येतील, त्यासाठी मी शॉपिंग केली थोडीशी. ॲक्सेसरीजसुद्धा मी बनवते. जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही ह्या ॲक्सेसरीजसुद्धा ऑर्डर करू शकता आहात तुमच्या क्रोशाच्या ऑर्डरमध्ये. रेग्युलर माझे ब्लॉग बघत राहा म्हणजे तुम्हाला कळेल की मी काय काय बनवते. आता मी देवाचे आसन बनवलेत, पुढे मी काय बनवेल तेही तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये दिसेलच. जसं जसं मला ऑर्डर भेटेल तसे मी त्या वस्तू बनवत जाईल आणि तुम्हालाही दाखवत जाईल. तर बघूया. आता टाईम झालेला आहे मुलांना क्लासला सोडायला जाण्याचा. तर आता मुलांना क्लासला सोडून येते आणि मग बाकीचे कामं माझी मी नंतर करते. तर संध्याकाळ झालेली आहे आणि स्वयंपाकाचा टाईम झालेला आहे. तर आज मला आला होता कंटाळा, तर मी बनवणार होती खिचडी, पण मुलांची फरमाईश आहे की बिर्याणी खायची आहे. आता मला खूप कंटाळा आलेला आहे आणि आत्ता मी कुठे बिर्याणी बनवत बसू. बिर्याणीची प्रोसेस खूप मोठी असते, खूप लंबी प्रोसेस असते आणि मला तशी प्रॉपर अशी बिर्याणी बनवता येत नाही. एकदम सोप्या पद्धतीने मी बिर्याणी बनवते. तर मग मी विचार केला की ठीक आहे, त्यांना बिर्याणी खायची ना, तर मग मी खिचडी आणि बिर्याणी मिक्स करून काहीतरी बनवते. तर मी आता बनवणार आहे साधी सोपे पद्धतीची बिर्याणी. तर ह्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी बनवेल रेसिपीच्या याच्यामध्ये, तर तो मी 2-3 दिवसानंतर अपलोड करेल. तर आता जी मी रेसिपी बनवते ती तुम्ही 2-3 दिवसानंतर बघाल आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण बिर्याणी बनवूया. तर बघा, मुलं आलेले आहेत क्लासवरनं आणि माझा स्वयंपाकही रेडी झालेला आहे. मी छान बिर्याणी बनवली आहे. बिर्याणीची रेसिपी 1-2 दिवसामध्ये येईल, तर तोही व्हिडिओ बघा आणि त्या व्हिडिओला पण भरभरून प्रेम द्या. तर आता मुलं आलेले आहेत क्लासवरून, आता आम्ही जेवण करू आणि त्यांना बिर्याणी खायची होती दोघांना, म्हणून मी बिर्याणी बनवलेली आहे, ती पण सोप्या पद्धतीने. आणि मी अगोदर पण 1-2 वेळा बनवली होती, तर खूप छान बनते ती बिर्याणी. नक्की बनवा.
तर माझा आजचा दिवस खूपच छान गेला, खूप म्हणजे खूपच छान गेला. हा होता माझा आजचा दिवस, आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. भेटूया उद्या नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. टेक केअर. बाय बाय.